आमच्या या या फिट यंग इंडिया जे शासनानं उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमान्वये आम्ही सर्वप्रथम आज सकाळी योगा घेतलेला आहे. त्यानंतर आज आता सायकल रॅली. आमचा योगासुद्धा खूप सुंदर पद्धतीनं सर्व दोन्ही युनिट म्हणजे गट क्रमांक 9 आणि गट क्रमांक 18 असे 2 युनिट इथे आहेत. त्या दोन्ही युनिटचा योगा इथे झालेला आहे. दोन्ही युनिटचे सर्व अधिकारीगण, आमचे माननीय CO साहेब जे आहे कमांडिंग ऑफिसर श्री विश्व पानसरे सर, तर हे स्वतःही उपस्थित होते त्या दोन्ही कार्यक्रमाला. आत्ताच त्यांनी या सायकल रॅलीच्या वेळेस त्यांनी हिरवा ध्वज म्हणजे हिरवा झेंडा फडकवून सगळ्यांना म्हणजे ही सुरुवात केलेली आहे. आता या सायकल रॅलीचा उद्देशच तो आहे की सर्व म्हणजे नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण करणे व स्वतःला कसं फिट ठेवता येईल, स्वतःला कसं तंदुरुस्त ठेवता येईल, हा एकमेव उद्देश त्या सायकल रॅलीचा आहे. तर यांचा मार्ग जो आहे तो राज्य राखीव दलाच्या या मुख्यालयामधून आमच्या प्रिमायसेसमध्ये जे रेसिडेंटल एरिया आहे तिथनं तर हा मार्ग जाईल. जी युनिव्हर्सिटी आहे तो त्या मार्गाने युनिव्हर्सिटीच्या मार्गाने, त्याच्यानंतर तोच तपोवनच्या मार्गाने SBI बँक आहे तिथनं जाणार आहे डी मार्टच्या समोरून आणि तो तिकडनं मुख्यालयामार्फत परत आमचा जे इथे जो चौक आहे इथे तो चौक आहे त्या चौकाच्या मार्फतीनं मग पुन्हा आम्ही मुख्यालयामध्ये येणार आहोत. अशा पद्धतीनं तो मार्ग राहणार आहे आणि शहराच्या म्हणजे मध्यभागातूनच आम्ही हा सायकल रॅलीचा उपक्रम राबवणार आहोत. आणि मग यानंतर आमचा एक उद्याला सकाळी झुंबा डान्स ठेवण्यात आलेला आहे, जे स्वतःच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी एक्सरसाइज, शरीराच्या अवयवाची एक्सरसाइज करण्याकरिता. आणि त्यानंतर स्किपिंग रोल आहे जे दोरीवरच्या उड्या वगैरे अशा पद्धतीनं आम्ही स्वतःला फिट ठेवण्यासंदर्भात या उपक्रमामार्फत आम्ही सर्व कार्य करणार आहोत. तर यामध्ये सर्व अधिकारीगण आमच्या राज्य राखीव बल गट क्रमांक 9 आणि 18चे संपूर्ण अधिकारीगण आणि दोन्ही गटाचे 2 जे कमांडिंग ऑफिसर आहेत, समादेशक आहेत, ते दोन्ही आहेत. गट क्रमांक 9चे विश्व पानसरे साहेब आहेत आणि गट क्रमांक 18चे सुशांत सिंग सर म्हणून आहेत. असे दोन्ही अधिकाऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा आम्ही उपक्रम राबवतो.